मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि व्यवस्थितपणे मराठ्यांनी घरापर्यंत पोहोचा असं आवाहन देखील केलेलं आहे। रात्रीपर्यंत आपल्याला मुंबई रिकामी करायची असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर जरांगे पाटील यांच्यासारखी वेशभूषा केलेले काही मराठा आंदोलक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। त्या आंदोलकांचा हा जल्लोष देखील आपण पाहतोय। हुबेहूब जरांगे पाटील यांच्यासारखी वेशभूषा केलेले हे आंदोलक आहेत आणि ते देखील आता जल्लोष केला जातोय। त्या आंदोलकांना खांद्यावर घेऊन नृत्य देखील केलं जातंय आणि मोठी घोषणाबाजी देखील या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत। गॅझेटियरच्या संदर्भात ज्या मागण्या होत्या त्याची अंमलबजावणी पुढच्या 1 महिन्यामध्ये करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलेलं आहे आणि त्यानंतर हा सगळा मराठ्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। तर गेल्या अनेक दशकांचा जो मराठ्यांचा लढा होता त्याला अखेर यश आल्याचं पाहायला मिळतंय। मागण्या मान्य करण्यात आल्या। जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि त्यानंतर जरांगे पाटील भाऊक झाल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे हलगीच्या तालावर हा ठेका देखील धरला जातोय। मराठा आंदोलकांचा जल्लोष एका बाजूला सुरू आहे। मंत्रिमंडळ उपसमितीने सुधारित GR हा जरांगे पाटील यांना सुपूर्द केला। त्यानंतर चर्चा केल्यानंतर जरांगे पाटलांनी आधी आंदोलकांना विचारलं उपोषण मागे घ्यायचं का। आंदोलकांचा होकार आल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर आझाद मैदानाचा परिसर असेल, मुंबई महानगरपालिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आता सध्या मराठ्यांचा जल्लोष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेले 5 दिवसांपासून मराठे आझाद मैदानामध्ये ठाण मांडून होते। पोलीस व्यवस्थेवर देखील अतिरिक्त ताण येत होता आणि त्यानंतर मात्र मराठे आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालेले होते। मात्र राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या प्रमुख त्या मागण्या अखेर मान्य केलेल्या आहेत आणि GR देखील जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आणि त्यानंतर हा जल्लोष आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये सध्या मराठा आंदोलकांचा जल्लोष सुरू आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे त्यांच्यासोबत आहेत। मी थेट चेतन यांच्याकडे जातोय। चेतन, मराठ्यांचा हा विजय आणि जरांगे पाटलांनी विधान देखील केलं की मराठ्यांसाठी ही दिवाळी आहे। सरकारने GR जरांगे पाटलांकडे सुपूर्द केला। जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि मराठा बांधव जल्लोष करतात। निश्चित शुभम, आता हे GR ची कॉपी सरकारने जरांगे पाटील यांच्या हाती दिल्यानंतर आता त्यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि आज हा दिवाळीचा सण आहे असा उल्लेखही जरांगे पाटील यांनी केला। त्याचा प्रत्यय माझ्या पाठीमागे मी दाखवू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या चौकात आपण पाहू शकतो मराठे मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि जल्लोष आहे तो साजरा केला जात आहे। गुलाल उधळला जात आहे। फटाक्यांची आतषबाजी काही वेळापूर्वी या ठिकाणी सुरू झालेली होती आणि एकूणच आता गेल्या 4 दिवसांपासून आपलं घरदार सण उत्सव सोडून या ठिकाणी आंदोलन करते जे मराठा आंदोलक आहेत ते आता विजयी जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच गेल्या 4 दिवसापासून प्रचंड पाऊस असतानाही हालाकीच्या परिस्थितीमध्ये मुंबई न सोडण्याचा निर्धार त्यांनी केलेला होता। जरांगे पाटील सांगत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा प्रण घेतलेला होता आणि आता या ठिकाणी मी दाखवू शकतो लहान मुलांना घेऊन काही लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महिला असतील या जल्लोषात सामील होताना पाहायला मिळत आहेत। ढोल ताशाच्या पथकावरती, लाऊडस्पीकरच्या तालावरती हे आंदोलक नाचताना पाहायला मिळत आहेत। अक्षरशः आज दिवाळी असल्याचा उत्साह आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच एकूणच पाहिलं आझाद मैदान परिसर आहे तो संपूर्ण रिकामा करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले होते। मात्र आता विजय मिरवणूक काढून हा परिसर आहे तो निर्मर्ष करण्याचा बेत मराठा आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच मोठ्या संख्येने आझाद मैदानातून आणि मुंबईतून बाहेर गेले जे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जो मोठ्या प्रमाणात सकाळपासून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता तोही आता बाजूला झालेला आहे आणि मराठा आंदोलकांना जल्लोष साजरा करण्याचा एकंदरीत संधी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।